चिंचपोकळीच्या चिंतामणी राजाचं ह्या वर्षीचं 107वं वर्ष आहे आणि आपण जर बघितलं ह्या मंडळामध्ये 107 वर्ष पूर्ण होत आहे आणि यावर्षी तिरुपती बालाजी या थीमने हे डेकोरेशन असणार आहेत आणि 29 तारखेला गणपती बाप्पाचं आगमन ह्या ठिकाणी होणार आहेत। मात्र आपण जर बघितलं चिंतामणी चिंचपोकळीच्या राजासोबत आता अदानी समुदायाचं देखील टाईप असणार आहेत, कारण की मागील वर्षी जर आपण बघितलं लालबागच्या राजासोबत जर आपण बघितलं अंबानी देखील जोडले होते आणि ह्या वर्षी आपण जर बघितलं चिंतामण राजाला आता अदानी समूह देखील टाईप असणार आहे। सर काय सांगणार, आपण जर बघितलं चिंतामणच्या राजाचं ह्या वर्षी 107 वर्ष पूर्ण होत आहे, ह्या वर्षी अदानी समुदाय देखील ह्या ठिकाणी असणार आहेत। सर्वप्रथम मी तुमचं धन्यवाद देतो। सर्वप्रथम मी आधी पहिलं भुलेश्वरचा राजा यांच्या आगमनाला जे काही दुर्घटना घडली त्याबद्दल चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळामार्फत त्यांचं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय। तुमचा प्रश्न होता अदानी ग्रुप, तर मंडळाचं असं कोणत्याही प्रकारचं जाहिरातीबद्दल अनेक ठिकाणी आपण मंडळ आपलं ॲप्रोच होत असते, त्याप्रमाणे इथे अदानी ग्रुप हे जाहिरातीसाठी यावर्षी ते ॲप्रोच झालेले आहेत। त्यामुळे अदानी ग्रुप इथे ह्यावेळी जाहिरातीचं हे प्रायोजक करत आहेत। कशा प्रकारचं उपाययोजना असणार, कारण की आपण जर बघितलं लालबागच्या राजाला देखील अंबानीचं समूह परिवार त्या ठिकाणी होता आणि ह्या वर्षी आता चिंतामणी राजासोबत आता अदानी देखील जोडले जाणार आहे ना। असं कोणत्याही प्रकारचं काय लालबागच्या राजाला अंबानी आणि चिंचपोकळीच्या चिंतानीला अदानी असं कोणतेही इथे आम्ही कसा भेदभाव करत नाही आहे। यावेळी अदानी ग्रुप आम्हाला अप्रोच झाले की बाबा ठीक आहे, मला तुमच्या एरियामध्ये जाहिरात करायची आहे, त्यानुसार मंडळी त्यांना परमिशन दिली आणि त्यानुसार आपले ते उपक्रम आहे ते त्यांना पटलेले आहेत। आता मंडळाचे उपक्रम आपले वेगवेगळ्या प्रकारचे असतात, एक गणेशोत्सव असतो, एक नवरात्र उत्सव असतो। त्यामुळे इथे तुम्ही बघाल तर इथे एक किलबिल नर्सरी म्हणून आहे, मंडळाच्या मार्फत विभागातील गरीब विद्यार्थ्यांकरता आपण ते माफक दरामध्ये आपण त्यांना शिक्षण देतो, ज्युनियर के जी सिनियर के जी। इथे बघाल तर तुम्ही आरोग्य केंद्र आहे, तर तिथे एक माफक दरामध्ये तुम्हाला तिथे डॉक्टरकडून ट्रीटमेंट दिली जाते। इथे मंडळामार्फत इथे वाचनालय आणि ग्रंथालय आहे, तर तिथेही आपल्याला माफक दरामध्ये वगैरे आपण तर हे सर्व माझे उपक्रम पाहतात। तसेच खेडेपाड्यामध्ये जाऊनही मंडळाच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतात, जेणेकरून आपले तुमचे आदिवासी पाड्यामध्ये मोफत औषधं म्हणा किंवा खेडेपाड्यामध्ये दप्तर किंवा वह्या पुस्तकं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मंडळाच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला तिथे मंडळामार्फत त्यांना सुविधा दिल्या जातात। तर हे सगळे उपक्रम पाहता अदानी ग्रुपाने सांगितले की ठीक आहे, आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहे आणि त्यानुसार आपण अप्रूव्ह झालेलो आहोत। मंडळाचे अध्यक्ष देखील आपल्यासोबत आहेत। सर काय सांगाल, ह्या वर्षीचं तिरुपती बालाजीची थीम आहे, भाविक मोठ्या प्रमाणे असतात, लाखो संख्येने ह्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात, कशा प्रकारचं उपाययोजना असणार आणि जसं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की जाहिरातीसाठी अदानी जे ग्रुप आहे ते आमच्याशी जोडलेले असणार आहेत, ह्या व्यतिरिक्त त्यांचं आणि तुमचं काही बोलणं झालं का, संभाषण झालं का, पुढच्या वर्षी पण ते जो ग्रुप आहे तो असणार आहे का? सर्वप्रथम आपण म्हणालात की अदानी आणि आमच्या सचिवांनी जे सांगितलं की अदानीने आमचे उपक्रम पाहूनच आमच्याकडे इकडे ते आलेले आहेत, फक्त जाहिरात पुरते अदानींबरोबर आमचे संबंध आहेत। हा गणपती उत्सव कधी येतो असं सर्व भाविकांना आमचं झालेलं असते, कारण गणपती उत्सव हा एक महत्त्वाचा सण आहे आणि त्यामध्ये चिंतामणीचं आगमन, या आगमनाला कमीत कमी 2 ते 2.5 लाख भाविक येतात आणि ते भाविक चिंतामणीचं आगमनला सर्वप्रथम दर्शन मला कसं होईल, चिंतामणीचं दर्शन मला कसं होईल ह्या भावनेने ते भाविक आलेले असतात आणि त्याच्यासाठी आमचं नियोजन असते। आम्ही ॲम्ब्युलन्स ठेवलेले असतात, आम्ही पोलीस बंदोबस्त असतो, ते आम्हाला जे मार्गदर्शन करतात त्या पद्धतीने आम्ही ते मार्गदर्शनाचे पालन करत असतो आणि वाजत गाजत गणेशाची मूर्ती, चिंतामणीची मूर्ती आम्ही आमच्या मंडपामध्ये घेऊन येत असतो। नक्कीच हे होते मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांनी सांगितलं की अदानी ग्रुप जे आहेत, जर आपण बघितलं त्याच्यामध्ये आपल्यामार्फत मी तुम्हाला एक आव्हान देतो आहे, 29 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता परेल मंडपाजवळ आपला चिंतामणी आगमनाकरता प्रस्थान होणार आहे। तर कृपया माझ्या भाविकांना हेच आव्हान राहील की पोलिसांनी दिलेल्या सूचनानुसार किंवा मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या सूचनानुसार आपल्या चिंतामणी बाप्पाचं आगमन सुरळीत आपल्या चिंतामणी नगरीत होऊ देत, हीच मी आपल्या भाविकांना आपल्या मार्फत आव्हान देतोय। धन्यवाद। आपण जर बघितलं चिंतामणी राजाचे जे पदाधिकारी आहेत, जे अध्यक्ष आहेत, त्यांनी देखील आपली भावना व्यक्त केली आहे। त्यांनी सांगितलं की आमचे जे उपक्रम आहेत ते पाहूनच अदानी ग्रुप आम्हाला अप्रोच झालेले आहेत
आमचा आणि त्यांचा फक्त जाहिरातीसाठीच हा संबंध असणार असे देखील स्पष्ट भूमिका त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. तसंच 29 तारखेला होणाऱ्या आगमनासाठी लाखो संख्येने भाविक ह्यासाठी येत असतात. पोलिसांनी काय सूचना दिल्या त्याचं पालन करण्याचं आवाहन देखील पदाधिकारी आणि अध्यक्षांनी केलेले आहेत. कॅमेरामन योगेश गुरसह मयूर जाधव, TV9 मराठी, लालबाग, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.